अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्त्रीने कोणत्या वेळेमध्ये अंघोळ केली पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. आणि जी स्त्री या वेळेमध्ये अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी मातेचा सदैव वास राहतो. लक्ष्मी माता तिच्या घरामध्ये स्थिर राहते आणि तिचा पती धनश्रीमंत होतो. म्हणजे त्याला कधीच धनाची कमतरता, आर्थिक चणचण भासत नाही. त्यांच्या कुटुंबाला कधीच आर्थिक चणचण भासत नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलं आहे. विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळा, उठण्याच्या वेळा, अंघोळ करण्यासाठीच्या वेळा निश्चित करण्यात आलेल्या आहे. असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे. मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? अंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण होत आहे. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरामध्ये का राहत नाही? हे याचे कारण काय आहे? हे प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू योग्य प्रश्न विचारला आहे. अंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामागील शास्त्र देखील आपण समजून घेत नाही. आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. या कथेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारीत राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एक चूक केली. ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही. आयुष्यामध्ये सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान, त्यांच्या मुलींकडे ते ज्ञानच नव्हते. मग त्यांच्या 3ही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या 3ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये केली. 3ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघीसुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या. आपापल्या घरी गेल्यावर त्यांचे भावी स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, अंघोळी उशिरा करायच्या, कधीकधी अंघोळ न करता जेवायच्या, अधूनमधून पूजा करायच्या. सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या 3ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या सुद्धा पतींना व्यवसायामध्ये आर्थिक तोटा होऊ लागला. हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीसुद्धा त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरामध्ये सतत कलह होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली.
जेव्हापासून या तिघी घरामध्ये राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये संकटे येऊ लागली. तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरामध्ये पैशांची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्या सर्वजणी एका झोपडीमध्ये राहू लागल्या. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे सासरचे घर सोडून त्या माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. परंतु घरी आल्यानंतर त्यांच्या सवयीच बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटामध्ये जगू लागल्या. तिथे सुद्धा तिघी उशिरा उठायच्या, उशिरा अंघोळ करायच्या, तर कधी अंघोळ करायचीच नाही तर कधी अंघोळ न करता जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये मोठा तोटा होऊ लागला. त्यांचीही आर्थिक व्यवस्था ढासळू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णूंनी साधूच्या रूपामध्ये त्यांच्या दारामध्ये आले. त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले, पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्या कुठेही गेल्या तरीसुद्धा ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणाने त्या जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त दुःख आणि संकट येतात. तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा अंघोळ करतात, अंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हे संकट येतात. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचे हे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे. कारण यावेळी वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे, म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेलेले आहे. यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवाचे शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे देवस्नान, जे की पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते आणि पवित्र होते. यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात. आकाशामध्ये तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान. ते सकाळी 6 ते 8 या दरम्यान केले जाते. या वेळेमध्ये केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जे आपल्याला कोणतेही काम करण्यामध्ये प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासाने कधीही स्नान करू नये. ते म्हणजे चौथे स्नान. सकाळी 8 नंतर स्नान करणं म्हणजे दानव स्नान. ते सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नाही आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरामध्ये सुस्ती जाणवते. ही भावना राहते. त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केलं तर व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभता येते. त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहू लागते आणि हा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही. दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या. त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुझी मालमत्ता देखील नष्ट होत आहे.
जे लोक सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाही त्यांच्या मनामध्ये राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिडी दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे, तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे. पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणून या मंत्राचा जप करत जावा. जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात. त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. लक्ष देऊन ऐका. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. याचा अर्थ आहे, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यामध्ये या. मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या. सकाळी सकाळी त्या नियम पाळू लागल्या. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या. रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यामध्ये अंघोळीला खूप महत्त्व आहे. आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे, तरच त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होतो. नाहीतर आजारांना आमंत्रण होते. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणं अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले. तर या कथेमधून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीने कुठल्या वेळेमध्ये अंघोळ केली पाहिजे की जेणेकरून माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये वास करेन. ती सदैव आपल्या घरात राहीन, सदैव आपल्या घरावरती तिचा आशीर्वाद राहीन. आपल्याला आर्थिक चणचण भासणार नाही. आपल्या प्रतीची प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल. कधीही आर्थिक चणचण किंवा कुठल्याही गोष्टीत तोटा होणार नाही. तर प्रत्येक स्त्रीने ही गोष्ट नक्कीच पाळली पाहिजे. कारण ही गरुड पुराणातील गोष्ट आहे जी साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडाला सांगितलेली आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.